फडणवीस सरकारच्या 39 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न। भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ। फडणवीस मंत्रिमंडळात 33 कॅबिनेट मंत्री, फक्त 6 राज्यमंत्री। नितेश राणे, गोगावलेंना कॅबिनेट मंत्रिपद। 2 वर्षांपूर्वी शिवलेला कोट घालून भरत गोगावलेंनी घेतली शपथ। तर शपथविधीआधी बावनकुळे कोराडी देवीच्या दर्शनाला, दुसरीकडे विलंब टाळण्यासाठी माधुरी मिसाळ आणि मकरंद पाटलांची दुचाकीवरून शपथविधीला हजेरी। नव्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गजांचा पत्ता कट। छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार गावित, तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तारांना डच्चू। मंत्रिपदाचा 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला। अजित पवारांची माहिती। काही मंत्र्यांचा कार्यकाळ 2.5 वर्षच राहणार। महायुतीत एकमत झाल्याचं दादांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या नागपुरातल्या मेळाव्याला छगन भुजबळ गैरहजर। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा। भुजबळ सकाळपासून रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये। मंत्रिपद न मिळाल्यानं भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर नाराज। पक्षाच्या विविध पदांचाही दिला राजीनामा। नव्या मंत्रिमंडळात केवळ 4 महिला मंत्री। पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपदाची लॉटरी। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांचा बहिष्कार। सरकार दलितांवर अन्याय करत असल्याचा मवियाचा आरोप। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं नागपुरात जंगी स्वागत। विमानतळापासून काढली भव्य विजयी रॅली। बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाला अभिवादन। परभणीत दगडफेक प्रकरणातील आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू। रिपब्लिकन सेनेकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। आनंदराज आंबेडकरांची मागणी। मवियाचाही बंदला पाठिंबा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।